वेट 1 मिनिट. सगळ्यांनी म्यूट करायचं. माझा आवाज येतोय का? Am I audible? Yes. I'm extremely sorry, मला लेट झालं. मी तुमच्याच कामासाठी गेलो होतो. वन मिनिट वेट करायचं. प्लीज 1 मिनिट वेट करा. सगळे आलेत का? ऑलमोस्ट मला दिसत आहेत सगळे आलेले आहेत. आज मला व्हिडिओ काही जणांचा ऑन आहे, प्लीज ऑफ करा. येस, सगळं ऑल क्लिअर असेल तर मला ऑल क्लिअर म्हणून मेसेज करावं प्लीज. वैष्णवी व्हिडिओ ऑफ करायचा. ऑल क्लिअर आहे का? येस, ऑल क्लिअर आहे का? आवाज येतोय का बघा? व्हेरी गुड. मी तुमच्याच कामासाठी गेलो होतो बाहेर. सर काय काम होतं सर? मी थोडं टाइम एक्स्ट्रा घेऊनच गेलो होतो, बट वेळ जास्त लागला. तुमचं जे बुक आहे ना, बुक 11चं जे तुम्हाला बुक मिळणार आहे, त्याचं थोडंसं काम होतं माझं. ओके, त्याचं थोडंसं प्रोसिजर चालू आहे. ओके, बाय द एंड ऑफ ऑगस्ट तुम्हाला नोट्स मिळणार आहेत. सो कॅन वी स्टार्ट? आता हे बुक्सचं वगैरे आता बोलायला आपल्याकडे वेळ नाही हो. आपण स्टार्ट करायचं का? फार इम्पॉर्टंट लेक्चर आहे आजचं. येस, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. So let's start with the rules of debit and credit. मी रिव्हिजन घेण्याच्या आधी रूल्स पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट, मला एवढं सांगावं, तुम्हाला थोडं थोडं जरी लक्षात आहे का नाही, म्हणजे 50% तर लर्न झालेत का नाही रूल्स? 50%, 100% म्हणत नाही मी, 50% तर तुम्हाला लर्न झालेत का? रूल्स माहित आहेत सगळ्यांना?
50% तरी. मला प्लीज आन्सर द्यायचं येस और नो मध्ये. 50% तरी रूल्स पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंटचं लक्षात आहेत का? काही जणांना नाही आहेत. जे जॉईन झालेत, डू नॉट वरी, तुमचं होणार आहे. जे लेट जॉईन झालेत, डू नॉट वरी, तुमचं होणार आहे. आता आपण रिवाइज करू, एकदा आपण रिवाइज करू रूल्स अँड देन एक इम्पॉर्टंट टर्म जे आपण काल बघितलं होतं कॅपिटल, ते पण मी रिवाइज करतो, मग आपण स्टार्ट करू. रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. फॉर पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. फॉर पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, घेणाऱ्या व्यक्तीला डेबिट करायचंय. क्रेडिट द गिव्हर, देणाऱ्या व्यक्तीला क्रेडिट करायचंय. दिस इज फॉर पर्सनल अकाउंट ओनली. सर थोडं रिवाइज करा असं, पर्सनल अकाउंट मध्ये काय काय येतंय? इंडिव्हिज्युअल्स, फर्म्स, कंपनीज, लोकल बॉडीज, बँक्स एक्सेट्रा. आठवतंय का? इंडिव्हिज्युअल, फर्म्स, कंपनीज, लोकल बॉडीज, बँक्स कुठे घेतो आपण? सगळं हे आपण कुठे घेतो? पर्सनल अकाउंटला घेतो. नेक्स्ट रिअल अकाउंट. फॉर रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे येतंय त्याला डेबिट, जे जात आहे त्याला क्रेडिट. सर हे कुठे येणार आहे आणि कुठं जाणार आहे? सर बिझनेसचं बोलतोय आपण. बिझनेस मध्ये जर येत असेल तर त्याला डेबिट, बिझनेस मधून जात असेल तर त्याला क्रेडिट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. देन कम्स नॉमिनल अकाउंट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इनकम्स अँड गेन्स. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इनकम्स अँड गेन्स. खर्च किंवा नुकसान असेल, एक्सपेन्स और लॉस असेल तर त्याला डेबिट द्यायचंय. इन्कम और गेन असेल, उत्पन्न किंवा नफा असेल तर त्याला क्रेडिट द्यायचंय. हे बेसिक रूल्स आहेत. आणि रिअल अकाउंट मध्ये काय काय येतं आपण बघितलं नाही. रिअल अकाउंट, यस आठवतंय का? बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी म्हणू शकतो. मशिनरी म्हणजे प्लांट अँड मशिनरी पण म्हणतो आपण त्यालाच. त्यानंतर मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर. अजून आपण स्टॉक ऑफ अॅनिमल्स बघितलं होतं. स्टॉक ऑफ अॅनिमल्सला आपण काय म्हणतो? लाईव्ह स्टॉक. आठवतंय का? हे पण एक रिअल अकाउंट मध्ये येते. रिअल अकाउंट ह्याच्यामध्ये कॅश पण येते. कॅश इम्पॉर्टंट आहे. तसंच आपण गुडविल बघितलं होतं. गुडविल आठवतंय का? काही टर्म आपण डिटेल मध्ये बघितलेले नाहीयेत, नंतर बघणार आहे. नॉमिनल अकाउंट तुम्हाला माहित आहे, एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स. काही एक्झाम्पल बघा, जसं प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ऍडव्हर्टाइजमेंट, सॅलरी, वेजेस, इंटरेस्ट पेड, हे झाले एक्सपेन्सेस. लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट, दिस वेर लॉसेस. अँड देन इन्कम्स. इन्कम म्हणजे काय? इंटरेस्ट रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, दिस वेर इन्कम्स. गेन्स आपण नंतर बघणार आहे. ओके. कॅपिटल हे वर्ड आपण काल बघितलं होतं, आठवतंय का? लास्ट लेक्चर मध्ये एक वर्ड बघितलो आपण, कॅपिटल. How many of you remember capital? Okay, I am not expecting the definition, but थोडं तरी आठवतंय का कॅपिटल काय काय असतंय? येस, व्हेरी गुड. काय भरपूर जणांना आठवतंय. मी आठवण करून देतो. अमाऊंट. कलर चेंज करू का? एक मिनिट हा. येस, अमाऊंट invested by the proprietor into the business is called as capital.
amount invested by the proprietor into the business is called as capital. प्रोप्रायटर म्हणजे कोण आठवतंय का? येस एनीवन? प्रोप्रायटर म्हणजे कोण असतं? प्रोप्रायटर म्हणजे कोण असतंय? येस, व्हेरी गुड. बाकीच्यांना सगळ्यांना साऊंड क्लिअर आहे वैष्णवी? ऑडिओ सगळ्यांना क्लिअर आहे ना? मी थोडं स्लो बोलण्याच ट्राय करतोय. सगळे बाकीचे क्लिअर आहे म्हणतायत. वैष्णवी एकदा मीटिंग लिव्ह करून परत जॉईन करा प्लीज. मीटिंग लिव्ह करून परत एकदा जॉईन करा. येस, प्रोप्रायटर मीन्स ओनर. पण तुम्ही ओनर म्हणणार का नाही? तुम्ही प्रोप्रायटरच वर्ड यूज करायचं इथून. ओके. अमाउंट इन्व्हेस्टेड बाय द प्रोप्रायटर इन टू द बिझनेस इज कॉल्ड एज कॅपिटल. बिझनेस स्टार्ट करण्यासाठी ओनर और प्रोप्रायटर एक अमाउंट असते स्पेसिफिक, ते इन्व्हेस्ट करते बिझनेस मध्ये. कारण विदाउट मनी आपण बिझनेस स्टार्ट करू शकतो का? नो. मग ते आपण अमाऊंट काय करतो? इन्व्हेस्ट करतो बिझनेस मध्ये. कोण इन्व्हेस्ट करणार आहे? प्रोप्रायटर, ओनर. अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द प्रोप्रायटर इन टू द बिझनेस इज कॉल्ड एज कॅपिटल. अमाऊंट इन्व्हेस्ट करणार कोण करणार? प्रोप्रायटर. कुठं करणार? इन टू द बिझनेस इज कॉल्ड एज कॅपिटल. प्रोप्रायटरने बिझनेसच्या ठिकाणी केलेली गुंतवणूक म्हणजेच काय हो म्हणतो आपण मराठीमध्ये? दिस इज कॅपिटल. मला सांगा, हे कॅपिटल कोण आणलंय हो? म्हणजे कॅपिटल कोण आणलंय म्हणजे हे तुम्ही काय म्हणता? कॅपिटल म्हणजे अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द प्रोप्रायटर इन टू द बिझनेस, त्याला तुम्ही कॅपिटल म्हणता. मग हे कोणी दिलेलं आहे कॅपिटल? प्रोप्रायटरने दिलेलं आहे. हे करेक्ट आहे का मला सांगा? प्रोप्रायटरने कॅपिटल दिलं हे कळालं का तुम्हाला? ओनर और प्रोप्रायटर. ओनर और प्रोप्रायटरने तुम्हाला कॅपिटल दिलंय, तुम्हाला म्हणजे बिझनेसला दिलेलं आहे. येस सर, हे कळालं. मग हे जे कॅपिटल आहे बिझनेसमध्ये, जे कॅपिटल आहे हे कोणाचं कॅपिटल आहे? हे प्रोप्रायटरचं कॅपिटल आहे, कॅपिटल आहे. अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द प्रोप्रायटर इन टू द बिझनेस इज कॉल्ड एज कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय? प्रोप्रायटरने बिझनेसच्या ठिकाणी केलेली गुंतवणूक. हे कोणी केलेलं आहे गुंतवणूक? इन्व्हेस्टमेंट कोणी केलेलं आहे? प्रोप्रायटर, ओनरने केलेलं आहे. त्यालाच आपण कॅपिटल म्हणतो. मग कोणाचं कॅपिटल आहे? प्रोप्रायटरचं, ओनरचं आहे. सर तुम्ही हे का सांगताय? सर आम्हाला माहितच आहे ना सर, प्रोप्रायटरनेच केलेलं आहे ना सर इन्व्हेस्टमेंट. हे कॅपिटल प्रोप्रायटरचं आहे, ओनरचं आहे. मग तुम्ही मला हे सांग, प्रोप्रायटर और ओनर पर्सन आहे का नाही हो? व्यक्ती पर्सन असणार का नाही त्यांनी? समजा मी बिझनेस चालू केलो, अनुप, तर अनुप व्यक्ती पर्सन आहे. समजा तुमच्यापैकी एकांनी चालू केलेलं, हर्ष यांनी चालू केलं बिझनेस, ते व्यक्ती पर्सन आहेत. वैष्णवी यांनी बिझनेस स्टार्ट केलं, तर ते पण व्यक्ती पर्सन मध्ये येतात. असे सगळे तुम्ही जे आहेत, तुम्ही सगळ्यांनी बिझनेस स्टार्ट केलं, सगळे व्यक्ती पर्सन आहेत ना हो. सर तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? म्हणूनच पर्सनल अकाउंटच्या लिस्टमध्ये कॅपिटल आहे बघा तुम्ही जाऊन. कॅपिटल म्हणजे काय असतंय? प्रोप्रायटर और ओनरने इन्व्हेस्टमेंट केलेल्या बिझनेसमध्ये त्याचा अकाउंट आहे, ते त्याचं कॅपिटल आहे. त्यांनी व्यक्ती पर्सन आहे. व्यक्ती पर्सन असेल तर आपण कुठला अकाउंट म्हणतो? पर्सनल अकाउंट. मग पर्सनल अकाउंटचं लिस्ट जाऊन बघा, दिसतंय का तिथं? असं तुम्ही केलात ना 3 कॉलम पर्सनल,
रिअल, नॉमिनल, त्याच्यामध्ये इथे शेवटी आहे बघा, इथे शेवटी आहे कॅपिटल, दिसतंय का? 4 वर्ड्स मी दिलं होतो, आठवतंय का? नंतर एक्सप्लेन करतो असं म्हणलो होतो मी, आता विचारू नका म्हणलो होतो. त्याच्यामध्ये कॅपिटल एक होतं. डू यू रिमेंबर? नोटबुक मध्ये लास्ट पेज वर बघायचं आहे. पर्सनल, रिअल अँड नॉमिनलचं लिस्ट आहे तिथं. ज्यांनी पण लेट जॉईन केलेत त्यांनी युट्यूबच्या लेक्चर्स मध्ये बघितलेले आहेत. आय होप तुम्ही युट्यूबचे लेक्चर्स बघितलात. त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे पर्सनल अकाउंटच्या लिस्ट मध्ये कॅपिटल आहे. हे कशाला आलं कळालं का? कॅपिटल म्हणजे काय असतंय? प्रोप्रायटरचं कॅपिटल असतंय. प्रोप्रायटर व्यक्ती पर्सन आहे, पर्सनल असल्यामुळं, त्यांनी पर्सन असल्यामुळे आपण काय करतो? पर्सनल अकाउंट अंडर घेतो. कॅपिटल अकाउंट इज पर्सनल अकाउंट. हे कळालंय का मला आधी ते सांग. आज तुम्ही सुरुवातीलाच नवीन शिकलेले आहात. फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे, फार जास्त इम्पॉर्टंट पॉइंट आहे. म्हणजे समजा तुम्ही बिझनेस स्टार्ट केलात. येस, कोणाला बिझनेस स्टार्ट करायचा हो? आपल्या क्लासमध्ये कोणाला बिझनेस स्टार्ट करायचा नंतर? कोण आहे का आपल्याकडं बिझनेसमॅन, एंटरप्रेन्योर्स? येस, एनीवन? बिझनेस स्टार्ट करायचा आहे असं कोण आहे का? मला सांगायचं हो. दोन तीन जण म्हणतायत आता. गोपाल म्हणतायत, आकांक्षा पण म्हणतायत. ओके, मी दोन्ही, गोपाल आणि आकांक्षा. आकांक्षा तुमचं नाव मला गॅलेक्सी J7 म्हणूनच दिसतंय अजून. आय होप तुमचं आकांक्षा हे स्पेलिंग करेक्ट आहे. हा, प्लीज फॉरगिव्ह मी जर रॉंग असेल तर. गोपाल अँड आकांक्षा बिझनेस स्टार्ट करणार आहेत. बिझनेस स्टार्ट करणार आहेत. मग ह्यानी काय करणार हो? अमाऊंट इन्व्हेस्ट करणार का नाही मला सांगा? अमाऊंट इन्व्हेस्ट करणार. त्याला पण काय म्हणणार? अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द प्रोप्रायटर. प्रोप्रायटर कोण आहेत? दोन बिझनेस आहेत, गोपाल अँड आकांक्षा यांचे. अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द प्रोप्रायटर इनटू द बिझनेस इज कॉल्ड ॲज कॅपिटल. मग गोपाल कॅपिटल म्हणले तर तुम्हाला चालेल का हो? गोपाल्स कॅपिटल. आणि इथं काय असणार? आकांक्षास कॅपिटल. हे टू डिफरंट बिझनेस आहेत. टू डिफरंट बिझनेस आहेत. आकांक्षास कॅपिटल. हे रीड केल्यावर नंतर तुम्हाला लगेच कळत आहे पर्सनल अकाउंट काय. कारण इथं गोपाल आणि आकांक्षा तुम्हाला दिसत आहेत. बट ओनली जर तुम्हाला कॅपिटल अकाउंट पण दिले तरी तुम्हाला कळायला पाहिजे हे एक प्रोप्रायटरचं कॅपिटल असणार आहे, ओनरचं असणार आहे. मग त्यांनी पर्सन असणार, त्यामुळे त्याला आपण कुठं घेतो? पर्सनल अकाउंटच्या अंडर घेतो. कळालं का हो? लिहिताना आपण ओनली कॅपिटल लिहायचंय का? नो. प्लीज फक्त कॅपिटल अकाउंट लिहायचं नाही. बट कोण विचारलं तुम्हाला कॅपिटल अकाउंट इज पर्सनल, रिअल ऑर नॉमिनल, तर तुम्हाला कळायला पाहिजे पर्सनल अकाउंट आहे. व्हाय? कारण ते कॅपिटल कुठल्या तरी व्यक्तीचं, कुठल्या तरी पर्सनचं असणार आहे, त्यामुळे पर्सनल अकाउंट. इथंपर्यंत समजलंय का हो? मग आपण थोडं अजून पुढे जाऊ. येस ऑर नो मध्ये मला सांगा. Am I audible?
त्रास देतो मला. एअरटेल मला आज फार त्रास देतो आज एअरटेल. तुम्ही कुठलं सिम यूज करता हो मला सांगा. मला पण कळू दे तुम्ही कुठलं सिम यूज करता. सीए फाउंडेशनच्या पण बॅचला विचारलो, मॅक्सिमम जिओ होते बघा सगळे. एअरटेल काही होते आणि आयडिया होते. ओनली जिओ. जिओ म्हणतायत बघा इथं पण सगळे. सगळे तुम्ही जिओ यूज करता का हो? एअरटेल इज नंबर 1. मला तर आज काही 1-2 दिवस झाले फार त्रास देतो एअरटेल. जिओ म्हणतायत. सर जिओ हजारो साल. ओके ठीक आहे. येस. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर आहे. सो आतापर्यंत सगळ्यात इम्पॉर्टंट ट्रान्झॅक्शन आहे. प्लीज कॉन्सन्ट्रेट ऑन सिरियल नंबर 17. Please concentrate on serial number 17. Ganesh started business with rupees 90,000. Please write down. Ganesh started business with rupees 90,000. रुपीज साइन में आई होप असं करत आहे. RS देऊ नका, रुपीज साइन करा. वेट करा वैष्णवी. Ganesh started business with rupees 90,000. दिस वन इज इम्पॉर्टंट. मी एक्सप्लेन करू का? मला येस और नो मध्ये सांगा. फार इम्पॉर्टंट आहे, फार जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर अवघड जाणार आहे. कॉन्सन्ट्रेशन मला 200% पाहिजे. किती? 200%. मला परमिशन आहे का? मला एअरटेलची परमिशन नाही आहे असं वाटतंय मला तर. कॅन यू सी स्क्रीन? एअरटेल हो. ओहो, आज एअरटेल. आज काय आहे का हो? आज काय स्पेशल? जास्त ट्रॅफिक वगैरे एअरटेलवर काय नाही आहे ना? आय डोंट नो असं का होतंय. येस, सगळ्यांना ऑडिबल आहे का? एकदा सगळेजण येस वगैरे म्हणा मला. फार इम्पॉर्टंट आहे एकतर हे एअरटेल मुळे. मी थोडं वेट करतोय. सगळ्यांना आवाज येतोय का? ऑल ओके. सो Ganesh started business with rupees 90,000. Ganesh started business with rupees 90,000. मीन्स गणेशने काय केलेलो? बिझनेस स्टार्ट केलंय 90,000 ने. 90,000 रुपीजने बिझनेस स्टार्ट केलाय. कोणी? गणेशने. गणेशने 90,000 रुपयाने 90,000 ने बिझनेसची सुरुवात केली असं म्हणू शकतो आपण मराठीमध्ये. गणेश स्टार्टेड बिझनेस विथ रुपीज 90,000 मीन्स गणेशने 90,000 रुपीजने बिझनेसची सुरुवात केलेली आहे. गणेशने काय केलं? बिझनेसला 90,000 रुपीज दिले. कारण गणेश वेगळा आहे, बिझनेस वेगळा आहे. आपण बिझनेसच्या अँगलने विचार करणार आहे, गणेशच्या नाही. आपण कोणाच्या अँगलने विचार करणार आहे? बिझनेसच्या. गणेशने बिझनेस स्टार्ट केला, करेक्ट आहे. गणेशने बिझनेस स्टार्ट केलेला आहे, करेक्ट आहे. पण आपण कोणाच्या अँगलने विचार करणार? बिझनेसच्या. आता बघा, वर्डिंग फार इम्पॉर्टंट आहे माझं. गणेश स्टार्टेड बिझनेस विथ रुपीज 90,000 मीन्स गणेशने 90,000 रुपीजने बिझनेसची सुरुवात केली.
मीन्स गणेशने बिझनेसला 90,000 रुपीज दिले. गणेशने बिझनेसला 90,000 रुपीज दिले म्हणजे काय दिलंय? कॅश दिलेला आहे. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट. हे कळालंय का? गणेश स्टार्टेड बिझनेस विथ रुपीज 90,000. मीन्स गणेशने 90,000 रुपीजने बिझनेसची सुरुवात केली. मीन्स गणेशने बिझनेसला 90,000 रुपीज दिले. मग बिझनेसला 90,000 रुपीज मिळाले म्हणजे काय मिळालं? 90,000 रुपीज मिळालं म्हणजे काय मिळालं? कॅश मिळालेलं आहे. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट. मला सांगा, हे कॅश 90,000 रुपीज कोणी दिलेलं आहे? हे कॅश बिझनेसला 90,000 रुपीज कोणी दिलेलं आहे? मला आन्सर पाहिजे. 90,000 रुपीज गणेश. बिझनेसला कोणी दिले? येस, गणेश. व्हेरी गुड. गणेशने बिझनेस स्टार्ट केलं होतं. मग गणेशने बिझनेसला 90,000 रुपीज दिले. बिझनेसला गणेश कडून मिळालेलं आहे. गणेश हे कोण आहेत? गणेशने बिझनेस स्टार्ट केलेला आहे म्हणजे गणेश कोण आहे? गणेश इज ओनर. त्यालाच आपण काय म्हणतो? प्रोप्रायटर. गणेश स्टार्टेड बिझनेस विथ रुपीज 90,000 म्हणजे गणेश ओनर आहेत ना हो. गणेश प्रोप्रायटर आहेत. ओनर और प्रोप्रायटरच्या अकाउंटला आपण काय म्हणणार आहे? ओनर और प्रोप्रायटरच्या अकाउंटला आपण काय म्हणतो? कॅपिटल अकाउंट. ओनली कॅपिटल अकाउंट लिहायचंय का? नो. गणेश कॅपिटल अकाउंट. ओनली कॅपिटल अकाउंट लिहायचं नाही. प्लीज डू नॉट राईट ओनली कॅपिटल अकाउंट. गणेश कॅपिटल अकाउंट. गणेश कॅपिटल अकाउंट. येस, परत एकदा कॉन्सन्ट्रेट करा. मी रिपीट करतोय, फार इम्पॉर्टंट आहे. गणेश स्टार्टेड बिझनेस विथ 90,000. मीन्स गणेशने 90,000 रुपीजने बिझनेसची सुरुवात केली. मीन्स गणेशने बिझनेसला 90,000 रुपीज दिले. मीन्स बिझनेसला 90,000 रुपीज मिळाले. 90,000 रुपीज मिळाले मीन्स कॅश मिळाले. अकाउंट इज कॅश अकाउंट. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट. मग बिझनेसला 90,000 रुपये कोणी दिले मला ते सांगा. तुम्ही सगळ्यांनी म्हणला सर गणेशने दिले. सर गणेशने 90,000 रुपीज दिले बिझनेसला. मग गणेश कोण आहे असं विचारल्यानंतर तुम्ही म्हणला सर गणेश ओनर और प्रोप्रायटर आहे सर. त्यांनी बिझनेस स्टार्ट केले. त्यांनी बिझनेस स्टार्ट केलेले आहे. गणेश यांनी बिझनेस स्टार्ट केलाय म्हणजे त्यांनी ओनर और प्रोप्रायटर आहे. मग त्यांनी बिझनेस स्टार्ट केलाय. त्यांनी अमाऊंट आणलेलं आहे 90,000. म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का हे अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द प्रोप्रायटर इन टू द बिझनेस आहे, ज्याला आपण कॅपिटल म्हणतो. अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द प्रोप्रायटर इन टू द बिझनेस. त्यांनी स्टार्ट केला ना, 90,000 बिझनेसला दिला. दिस इज कॅपिटल. मग ओनली कॅपिटल अकाउंट म्हणायचं नाही. ओनर और प्रोप्रायटरच्या अकाउंटला आपण कॅपिटल अकाउंट म्हणतो, करेक्ट आहे. बट त्याच्या आधी नाव पण लिहायचंय, गणेश कॅपिटल अकाउंट. ओनली गणेश अकाउंट लिहायचं नाही. दॅट इज 100% रॉंग. तुम्हाला नंतर कळेल ते. ओनली कॅपिटल अकाउंट चालतंय, बुक मध्ये पण आहे, कधी कधी देतात ते. बट शक्यतो ट्राय करा की गणेश कॅपिटल अकाउंट लिहायचं. म्हणजे आता गणेश आहे म्हणून गणेशा, ज्यांनी पण ओनर असेल त्याचं नाव येणार तिथं. ओके, गणेश कॅपिटल अकाउंट. येस, मला हेल्प करा आता. आता तुम्ही मला हेल्प करू शकता. येस, कॅश अकाउंट इज पर्सनल, रियल और नॉमिनल. कॅश अकाउंट इज पर्सनल, रियल और नॉमिनल. व्हेरी गुड, रियल अकाउंट. गणेश कॅपिटल अकाउंट इज पर्सनल, रियल और नॉमिनल. गणेश कॅपिटल अकाउंट इज पर्सनल, रियल और नॉमिनल. कॅपिटल अकाउंट आहे कोणाचं? गणेशचं. गणेश व्यक्ती पर्सन आहे, त्यामुळं हे पर्सनल अकाउंट. गणेश कॅपिटल अकाउंट इज पर्सनल अकाउंट फॉर डेबिट और क्रेडिट. आता फक्त कॅश अकाउंट चालू आहे. फॉर डेबिट और क्रेडिट
यू मस्ट नो रूल ऑफ रिअल अकाउंट. येस, रिअल अकाउंटचा रूल सांगा आहोत. चला, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. बिझनेस मध्ये जर कॅश येत असेल तर त्याला डेबिट, बिझनेस मधून कॅश जात असेल तर त्याला क्रेडिट. आता गडबड करू नका, बिझनेसच्या अँगलने विचार करा. बिझनेस मध्ये कॅश येत आहे का बिझनेस मधून कॅश जात आहे? गणेश स्टार्टेड बिझनेस विथ ₹90,000. मीन्स गणेशने 90,000 ने बिझनेसची सुरुवात केली. मीन्स गणेशने बिझनेसला ₹90,000 दिले. गणेशने बिझनेसला ₹90,000 दिले म्हणजे बिझनेसला ₹90,000 मिळाले. बिझनेसच्या अँगलने विचार करा. बिझनेसला ₹90,000 मिळाले मीन्स कॅश कम्स इन. मीन्स कॅश कम्स इन. सो डेबिट व्हॉट कम्स इन. मी कलर चेंज करतो. डेबिट व्हॉट कम्स इन. काही जण क्रेडिट म्हणत होते, त्यांनी कुठं फोकस केले मी सांगू का? बिझनेसला 90,000 दिले या सेंटेन्सवर तुम्ही फोकस केलात, बट त्यांनी बिझनेसला दिले. आपल्याला बिझनेसच्या अँगलने विचार करायचा आहे. बिझनेसला 90,000 मिळाले. ओके, कॅश कम्स इन टू द बिझनेस. सो डेबिट व्हॉट कम्स इन. कॅश बिझनेस मध्ये येणार आहे त्यामुळे त्याला डेबिट द्यायचंय. ओके, येस. एकदा रिपीट करा म्हणतायत एक जण, मी रिपीट करतोय, कॉन्सन्ट्रेट करा. गणेश स्टार्टेड बिझनेस विथ ₹90,000. मीन्स गणेशने 90,000 रुपयाने बिझनेसची सुरुवात केली. मीन्स गणेशने बिझनेसला 90,000 रुपीज दिले. आपल्याला गणेशच्या अँगलने विचार करायचा नाही, बिझनेसच्या अँगलने विचार करा. गणेशने बिझनेसला 90,000 रुपीज दिले म्हणजे बिझनेसला 90,000 रुपीज मिळाले. बिझनेसला 90,000 रुपीज मिळाले म्हणजे कॅश कम्स इन. नाव कॅश मिळालेलं आहे बिझनेसला. सो डेबिट व्हॉट कम्स इन. सो कॅश अकाउंटला काय देणार आपण? डेबिट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळ्यांना कळालेलं आहे आता. नेक्स्ट, गणेश कॅपिटल अकाउंट इज पर्सनल अकाउंट. दिस वन इज इम्पॉर्टंट. Now, rule of personal account for debit or credit, you must know rule of personal account. Debit the receiver, credit the giver. घेणाऱ्या व्यक्तीला डेबिट, देणाऱ्या व्यक्तीला क्रेडिट. यस, यस. बिझनेसच्या अँगलनेच विचार करायचा आहे वैष्णवी, बिझनेसच्या अँगलनेच विचार करायचा आहे. गॅलेक्सी J7 मॅक्स आलं, तुम्ही आय थिंक वैष्णवीच बोलत आहात. हा, आकांक्षा आणि वैष्णवी मध्ये मला थोडंसं कन्फ्युजन होतंय कारण तुमचं नाव मला गॅलेक्सी J7 म्हणून दिसतंय. एक जण गॅलेक्सी J7 मॅक्स आहेत, एक जण गॅलेक्सी J7 ड्युओ. हा, मला मोबाईल बद्दल एवढं माहित नाहीये, बट आय होप तुम्हाला कळतंय. आता ऐका, गणेश कॅपिटल आपण बघतो. रिसिव्हर असेल तर डेबिट अँड देन गिव्हर असेल तर क्रेडिट. गणेश स्टार्टेड बिझनेस विथ ₹90,000. गणेश कॅपिटल अकाउंटचं चालू आहे, गणेशचं चालू आहे. गणेशने 90,000 ने बिझनेसची सुरुवात केली. मीन्स गणेशने बिझनेसला 90,000 रुपीज दिले. आता गणेशच्या अँगलने विचार करायचा. गणेशच्या अँगलने बघा, गणेश काय करते हे बघायचंय. गणेशच्या अँगलने विचार करू नका, गणेश काय करते हे बघा. गणेशने बिझनेसला 90,000 रुपीज दिले. गणेश इज गिव्हर. गणेश इज गिव्हर, देणारी व्यक्ती आहे. सो क्रेडिट द गिव्हर. गणेशला क्रेडिट करायचं नाही, गणेश कॅपिटल अकाउंटला क्रेडिट करायचंय. आय होप यू आर गेटिंग मी. डू नॉट क्रेडिट ओनली गणेश अकाउंट. दॅट इज 100% रॉंग. जर कोण तुम्हाला सांगितलेलं असेल तर गणेश कॅपिटल अकाउंटला क्रेडिट करायचंय कारण ते ओनर आहेत, प्रोप्रायटर आहेत, त्यांचं बिझनेस आहे, त्यांचं अकाउंट कॅपिटल अकाउंट असतंय. ओके, आय एम रिपीटिंग. जर कोणाला कळालेलं नसेल, कम्प्लीट ट्रान्झॅक्शन मी रिपीट करतोय कारण फार इम्पॉर्टंट आहे, फार जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला आता सिरियसनेस कळणार नाही याचं, बट मी एवढ्या वेळा रिपीट करतोय म्हणजे प्लीज समजून घ्या. प्लीज कॉन्सन्ट्रेट. गणेश स्टार्टेड बिझनेस विथ ₹90,000. गणेशने, हे वर्डिंग इम्पॉर्टंट आहे.
वर्डिंग इम्पॉर्टंट आहे. गणेश स्टार्टेड बिझनेस विथ ₹90,000 मीन्स गणेशने 90,000 रुपीजने बिझनेसची सुरुवात केली. मीन्स गणेशने बिझनेसला 90,000 रुपीज दिले. गणेशने बिझनेसला 90,000 रुपीज दिले म्हणजे बिझनेसला 90,000 रुपीज मिळाले. 90,000 रुपीज मिळाले म्हणजे कॅश मिळालेलं आहे. कॅश कम्स इन. सो डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश अकाउंटला डेबिट. आणि गणेशने बिझनेसला 90,000 रुपीज दिले म्हणजे गणेश कॅपिटल अकाउंट जे आहे, गणेश इज गिव्हर. ही इज गिव्हर. सो क्रेडिट द गिव्हर ऍज पर पर्सनल अकाउंट. सो क्रेडिट गणेश कॅपिटल अकाउंट. हे जर कळालं असेल तर प्लीज येस ऑर नो मध्ये मला सांगायचंय हो. हे कळालंय का? व्हेरी गुड, व्हेरी गुड. आय होप यू हॅव रिटन दिस. लिहायचं हो, बिग विक लिहून घ्या. प्लीज राईट डाऊन. आणि इम्पॉर्टंट मार्क करा प्लीज. इम्पॉर्टंट मार्क करा याला. इम्पॉर्टंट मार्क करायचंय. अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे. येस. सो आय होप यू हॅव रिटन दिस. अनफॉर्च्युनेटली आपण कंटिन्यू करू शकत नाही कारण माझं आता 12th बॅच आहे. ओके. आज आपला कमी वेळ झालाय मला माहित आहे. आज आपला कमी वेळ झालेला आहे मला माहित आहे. पण आपण 100% कव्हर करणार आहे. डू नॉट वरी. ओके. बट अँड उद्या सुट्टी आहे क्लासला. उद्या हॉलिडे आहे. उद्या क्लासला हॉलिडे आहे. टुमॉरो उद्या क्लास नाहीये आपलं. डे आफ्टर टुमॉरो असणार आहे. हा. येस. संडेला आपण क्लास घेऊ शकतो ना. संडेला आहे ना. संडेला क्लास घेऊ शकतो आपण. ओके. संडेला क्लास घेऊ. संडेला आपण क्लास घेऊ. उद्या हॉलिडे. ओके. संडेला क्लास घेऊ. संडेला पण चुकून जर हॉलिडे मला काम निघालं तर मी हॉलिडे ग्रुपवर सांगतो. पण आता संडेला क्लास असणार आहे. मला कव्हर करावं लागेल थोडस. फार स्लो झालंय आज. ओके. आणि आता 12th ऑनलाईन लेक्चर आहे माझं. ओके. पण आजचं ट्रान्झॅक्शन फार इम्पॉर्टंट होतं. ओके. सगळ्यांनी बाय करायचं हो. सगळ्यांनी बाय करायचंय. उद्या हॉलिडे. आपण डे आफ्टर टुमॉरो शार्प 5 ला भेटणार आहे. ओके. बाय बाय अँड थँक यू.